आपण जर्मनीचे जोसेफ कार्डिनल रानसिंगर रोमचे पोप यांच्याविषयी माहिती ऐकूया. दिनांक 16 एप्रिल 1927 रोजी जर्मनीमधील बावियस गावी जोसेफ रानसिंगर यांचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी मायनर सेमिनरीत प्रवेश घेतला. त्या काळात दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने त्यांना सेमिनरी सोडावी लागली. 4 वर्षे ते हिटलर्स युथमध्ये सभासद होते. BMW त्यांनी कार्य केले. त्यानंतर 1946 पुन्हा त्यांनी सेमिनरीत प्रवेश घेतला. 1951 त्यांची गुरुदीक्षा झाली. त्यांचे मोठे भाऊ जॉर्ज रानसिंगर हे देखील फादर होते. त्यांचे घराणे धार्मिक होते. 1953 संत ऑगस्टीन व संत बोनाव्हेंचर ह्यांच्या डोगॅमॅटिक थिओलॉजी ईशज्ञानावर त्यांनी प्रबंध लिहिला. 1957 ते पूर्ण वेळ सेमिनरीत बद्दरांना शिकवत होते. 1962 ते 1965 पोप जॉन पॉल 23 261 पोप ह्यांनी बोलवलेल्या विश्व परिषदेत श्रद्धा बांधणीत त्यांचा मोठा सहभाग होता. ती द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषद या नावाने प्रसिद्ध झाली. दिनांक 25 मार्च 1977 पोप पॉल 6 262 पोप ह्यांनी त्यांना मुनिच शहराचे आर्चबिशप नेमले. दिनांक 27 जून 1977 रोजी त्यांना कार्डिनलची पदवी देण्यात आली. त्यानंतर संत झालेले पोप जॉन पॉल दुसरे 264 पोप ह्याच्या निधनानंतर त्यांची रोम दरबारी 19 एप्रिल 2005 265 पोप म्हणून निवड झाली. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी 2013 पोप पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देणारे ते गेल्या 600 वर्षातील पहिलेच पोप ठरले. राजीनाम्यानंतर ते 9 वर्षे जगले. त्या काळात पोप फ्रान्सिस ह्यांनी त्यांची काळजी घेतली. पोप फ्रान्सिस हे नवीन झालेल्या बिशपांना व कार्डिनलला पोप बेनेडिक्टना भेटण्यात घेऊन जात असत. दिनांक 31 डिसेंबर 2022 सकाळी 9:38 रोम येथे वाजता त्यांनी शेवटचा श्वास सोडला. मृत्यूसमयी त्यांच्या मुखात सिग्नोर टी अमो म्हणजे लॉर्ड आय लव्ह यू, देवा मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द होते. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या अंत्यविधी कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी आणि 80,000 लोकसमुदायाच्या समवेत पार पाडला. आपले प्रिय मानद पोप बेनेडिक्ट 16 यांच्यावर पवित्र मातेचा अनुग्रह होईल असा विश्वास आपण ठेवूया, जेणेकरून या जगापासून देवाकडे जाण्याचा मार्गामध्ये ती बेनेडिक्ट्स यांची साथ देईल, असे पोप फ्रान्सिस म्हणाले. अशा प्रकारे ही त्यांची माहिती फादर कॅजी रॉड्रिग्स यांनी दिली आहे.